दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही अगदी कालपासून पाहतोय आपण गडिंग्लज तालुक्यातील मुगळी गावामध्ये विशाळी यात्रेला प्रारंभ झालेला आहे। नदी लक्ष्मीची ही यात्रा ही खऱ्या अर्थाने असते। दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये ही यात्रा संपन्न केली जाते। हजारो भाविक भक्त मुगळी आणि पंचक्रोशीतील असतात। या विशाळी यात्रेनिमित्त इथे नदी लक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी येतात। नदीचं पूजन होतं आणि विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात। मुगळीला जे हिरण्यकेशीच्या नदीकाठावर जी नदी लक्ष्मी आहे या मंदिरा शेजारी आपण आलेलो आहोत। विशाळी यात्रेच्या निमित्ताने हे नदी लक्ष्मी मंदिर आणि हा परिसर नदीकाठ हा भाविक भक्तांनी कचाकच भरून गेलेला आहे। भाविक भक्त आहेत आपल्यासोबत, कमिटीचे मेंबर्स आहेत आपल्यासोबत। दरवर्षी इतक्या मोठ्याने भरते की तालुक्यात चर्चा असते। काय सांगाल विशाळी यात्रेच्या निमित्ताने गडिंग्लज विभागातील या भाविक भक्तांना किंवा मुगळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांना? ही जी विशाळी यात्रा आहे ती आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी एक 200 ते 300 लोकांचा इथं प्रसाद होत होता। त्यानंतर आमचे या गावचे सुपुत्र आप्पासाहेब धुळास कलेक्टर साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही एक मंडळ स्थापन केलं, जेणेकरून आमच्या या गावामध्ये आम्ही जन्म घेतलोय। या गावच्यासाठी आम्ही काहीतरी करावं म्हणून संघर्ष क्रीडा मंडळ आम्ही स्थापन केलं आणि त्यामध्ये मुख्य हेतू ह्या लक्ष्मी यात्रेची वाढ करणे हा होता आणि सर्वच मुलांनी मिळून या यात्रेसाठी खटाटोप केला आणि तेव्हापासून या यात्रेला एक मोठा म्हणजे असा वटवृक्ष झालेला आहे। याचं महात्म्य एवढंच आहे की विशाळी यात्रा ही मौनी अमावस्येला असते आणि मौनी अमावस्येच्या दिवशी आपण आंघोळ करून जर लक्ष्मीची जर पूजा केली तर आमचे पितृलोक सगळे संपन्न होतील, प्रसन्न होतील आणि आपला पितृदोष नाहीच होईल ही आख्यायिका असल्यामुळे आम्ही सर्वजण इथे येऊन नदीमध्ये आंघोळ करतोय आणि लक्ष्मीला प्रणाम करतोय। नदी लक्ष्मीची यात्रा याही वर्षी त्याच उल्हासात त्याच जल्लोषात होत आहे। तिथे सर्व भाविक सकाळी येऊन नदीवर स्नान करून पूजा करतात। नंतर महाप्रसादाचे जवळजवळ 10-20 हजार आंतरराज्य कर्नाटकातून याच्यातून लोक येतात। भरपूर मोठा जवळजवळ एक 50-60 हजार लोकांचा इथं कार्यक्रम असतो। सर्व प्रसादाचा आस्वाद घेतात अत्यंत भक्तीने आणि आम्ही सर्व गावकरी मिळून ही यात्रा करत असतो। तेवढ्याच जल्लोषात याही वर्षी यात्रा होत आहे। कालही विविध कार्यक्रम, विविध स्पर्धा झाल्या। कमीत कमी नाही म्हटलं तर एक 100 वर्षाच्या कारकिर्दीपासून चालू आहे। आता जवळच येत्याला सर्व सुवासिनींची ओटी भरून एक वेगळा उपक्रम राबवायचा आम्ही प्रयत्न केला। पंचक्रोशीतील सर्व भक्तभावक येऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतात। यात्रा ही चांगली होते। आम्ही कार्यक्रम यात्रेसाठी ठेवतो। कबड्डीच्या स्पर्धा, परत रनिंग, बैलगाडी शर्ती अशा विविध कार्यक्रमांनी ऑर्केस्ट्रा ठेवला जातो। तालुक्यातील महाराष्ट्रातही एकमेव उदाहरण असेल जे आपला प्रसाद हा नदीकडून आपल्या मुगळीतून या नदीमार्गे हेब्बाळमध्ये जातो आणि तिथेही हजारो लोक प्रसाद घेत असतात। असं एक चांगलं उदाहरण या यात्रेच्या निमित्तानं लोकांच्या समोर येतं आणि आम्हाला अशीच देवी ताकद देवो की इथून पुढेही आमच्या हातून हे सामाजिक कार्य, महाप्रसादाचं तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रम आणि यात्रा, शर्यत या सगळ्यात आम्हाला आणखीन ताकद मिळून दे हीच माझी या नदी लक्ष्मी चरणी प्रार्थना। आपण पाहिलं की महिलांची संख्या लक्षणीय आहे। विशाळी यात्रा खऱ्या अर्थाने महिलांची समजली जाते की काय असंच वाटतं आपल्याला आणि महिलांनी खूप गर्दी केलेली आहे दर्शनासाठी। काय नेमकं महिला इथे इतक्या संख्येने मोठ्या जमतात, काय परंपरा आहे आणि काय देवाकडे मागणी करता या विशाळी यात्रेच्या निमित्ताने? नवसाला पावणारी देवी आहे आणि वर्षातून एकदा खूप मोठ्या संख्येने यात्रा होते आणि महिलांची ओटी भरलेली जाते, लक्ष्मीची ओटी भरलेली जाते आणि हेब्बाळहून सुद्धा इथं लोक येतात, तिथून प्रसाद जाते लक्ष्मीला आणि सातेश्री म्हणून नदीचं पण ओटी भरले जाते आणि परडी म्हणून ते पण सोडलेले जाते आणि लक्ष्मीचे कसं नदीचं पण शेताला पाणी कायम राहावं इथं ह्यासाठी नदीचं पण आणि लक्ष्मीचं पण खूप संख्येनं पूजा करतात। सुवासिनीचं पण खूप संख्येनं पूजा करतात। आमच्या गावामध्ये सगळं लक्ष्मीचं गावात सगळ्यांनी ओटी भरणे, सवासणी करणे, आमच्या महिलांनी सगळं व्यवस्थित काम शुक्रवार मंगळवार हे करत आमच्या लक्ष्मीचं आणि नदीचं ओटी हे करत व्यवस्थित
व्यवस्थित आमचं सगळं गावभर सगळं महिलांनी आणि पुरुषांनी पण आमच्या महालक्ष्मीच्या यात्रेच्या निमित्तानं सगळी माणसं हे करतात. देवानं आम्हाला सुखी ठेवावं, आमच्या नदी सगळं असं भरत राहू दे, असं आमच्या शेतचं सगळं पिकत आमचं पीक येऊ दे म्हणून आम्ही हे नमस्कार करून लक्ष्मीच्याकडनं आम्ही मागणी ठेवतो. लक्ष्मीकडे एवढंच विनंती आहे की सगळ्या स्त्रियांना सगळी सुखी आनंदात ठेवावं. नदी लक्ष्मी सगळ्यांनी पाणी भरभरून द्यावं आणि सगळं शीत पीक वगैरे व्यवस्थित येऊन देत, हीच विनंती आहे. कालपासून या यात्रेची सुरुवात होते. पालखी कुंभारवाड्यातून निघून वाजत गाजत इथपर्यंत येते. या देवीचे ओटी भरणीची खूप मोठी परंपरा आहे. सर्व माहेरवासी यासाठी मुद्दाम येतात इकडे आणि आजूबाजूचे गावचे लोक ही इथं येऊन ओटी वगैरे भरतात. तर आपण पाहिलं की काल सायंकाळपासून या यात्रेला ही सुरुवात झालेली आहे. कुंभारवाड्यातून श्री नदी लक्ष्मीची पालखी आहे ही वाजत गाजत येते. नदी लक्ष्मी देवाच्या या मंदिराजवळ इथे आलेले आहे. नदीकाठी ही रात्री इथे वसलेली आहे. सकाळपासून आपण पाहतोय विविध धार्मिक कार्यक्रम असतील, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, पूजा अर्चा असेल इथे सकाळपासून होताना पाहतोय. मुगळे आणि पंचक्रोशी भागातील किंवा बाजूच्या हेब्बाळ गावामधील जे भाविक भक्त आहेत येथे येताना आपण पाहतोय ही जी हिरण्यकेशी आहे ही बारमाही अशीच वाहू देत. जे काय बळीराजा आहे हा बळीराजाला शेतीला योग्य ते पाणी मिळावं, मुबलक पाणी मिळावं आणि बळीराजा सुखी समाधानी राहावा, महिलांना देखील सुखी ठेवावा असं देखील या महिला या नदी लक्ष्मीकडे या विशाळी यात्रेच्या निमित्ताने मागणी करतात. आणि गेल्या 100हून अधिक वर्षापासूनची चालू असलेली ही परंपरा यंदाच्या वर्षी देखील या मुगळीकरांनी जपत मोठ्या उत्साहामध्ये या नदी लक्ष्मीची म्हणजेच विशाळी यात्रा ही मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केलेली आहे. आणि आजपासून या यात्रेमुळे पूर्व भागातील यात्रेला देखील प्रारंभ झालेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.